अशा बातमीकडे भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहतील असं कळतंय। केंद्रीय निवडणूक समितीमधील इतर नेते सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। नरेंद्र मोदी, नितीन नबीन, अमित शहा, बीएल संतोष, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, सर्वानंद सोनोवाल, भूपेंद्र यादव हे या बैठकीला प्रामुख्याने हजर असतील। त्यामुळे सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीला आवर्जून उपस्थित असणार आहेत। राज्यसभा निवडणुकीबाबत यामध्ये चर्चा होईल असं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडेल। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। राज्यातले सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत कारण देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये सहभागी होतील। एकंदरीतच केंद्रातील या बैठकीचा काय अजेंडा, काय अपडेट्स आहेत? बिलकुल पहिला मुद्दा म्हणजेच की विधान परिषदेतल्या ज्या जागा आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की राज्यसभेच्या 24 जागा आहेत आणि त्या 24 जागांची उमेदवारांची नावांची निश्चिती करण्यासाठी सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या जागी एनसीपी कडून कोणतं नाव दिलं जाईल ते पाहावं लागणार आहे। त्यामुळे ही राज्यसभेची निवडणूक सुद्धा महत्त्वाची असणार आहे कारण 18 तारखेला याच्यावर मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। आणि दुसरीकडे ही संपूर्ण बैठक असण्याचं कारण हे आहे की नितीन नबीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत आणि या बैठकीमध्ये त्यांची जी नवीन कार्यकारिणी असेल तर त्याच्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे नितीन नबीन यांची नवीन टीम जी आहे ती सुद्धा आज रात्रीच्या या बैठकीनंतर दिसून येईल। या बैठकीमध्ये अमित शहा असतील, राजनाथ सिंह असणार आहेत आणि इतर महत्वाचे नेते सुद्धा असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा असणार आहेत आणि नितीन नबीन असतील, भूपेंद्र यादव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत। महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर सध्या चाललेल्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत कारण एका दिवसामध्ये उद्यापर्यंत संपूर्ण फॉर्म्युला जो आहे तो निश्चित होणं गरजेचं आहे आणि कोणती जागा किंवा कोणती उमेदवारी मित्र पक्षाने दिली जाते याच्यावर सुद्धा आज चर्चा होण्याची शक्यता आहे। परंतु या सगळ्या बैठका ज्या आहेत ते संध्याकाळी असणार आहेत, संध्याकाळी 5:30च्या नंतर असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक असणार आहे आणि ही बैठक संपल्यानंतर स्पष्ट होईल की महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपाचं चिन्ह आणि फॉर्म्युला। निश्चित रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।